स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे। स्कॉलरशिप असो किंवा इतर आणखी स्पर्धा परीक्षा असो, त्या सर्व स्पर्धा परीक्षेची व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत। नवोदयचे पण आपण या ठिकाणी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर सगळे पाहायला भेटणार आहे। स्कॉलरशिप, मंथन परीक्षा, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओ आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ते अतिशय महत्त्वाचे उदाहरण आहेत। पहा, प्रत्येक उदाहरणापेक्षा पुढचं उदाहरण अतिशय महत्त्वाचं असतं। काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा। चला, पहिलं उदाहरण या ठिकाणी अभ्यास आपण। चला, पहिलं उदाहरण पहा। नफ्यावरचं उदाहरण आहे। पहा, नीट अभ्यासू। एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती? तर पहा, खरेदी किंमत दिलेली नाही, नफा विक्री किंमत पण दिलेली नाही, नफा पण दिलेला नाही आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? शेकडा नफा किती? मग याच्यामध्ये बघा, खरेदी किंमत किती दिलेली आहे, विक्री किंमत किती दिलेली आहे, ते आपण नीट बघू आपण। बघा, आपल्याला खरेदी किंमतही माहित नाही, विक्री किंमत माहित नाही। मग अशा वेळेस आपण काय करू? बघा, खरेदी किमतीच्या म्हटलंय म्हणून आपण इथं खरेदी किंमत x मानू। आता खरेदी किंमत x आहे। आता विक्री किंमत तिच्या 8/5 पट आहे, म्हणजे आपल्याला विक्री किंमत सुद्धा काढता येईल। विक्री किंमत बरोबर तिच्या 8/5 पट। तिच्या म्हणजे कुणाच्या? खरेदीच्या। खरेदी किती? x, तिच्या 8/5 पट। 5 पट म्हणजे 8/5। आता याचा गुणाकार केला 8x/5, हे झाली विक्री किंमत। आता नफा आपल्याला माहिती पाहिजे तरच आपल्याला शेकडा नफा काढता येईल। नफा माहित होण्यासाठी आपल्याला विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली की नफा होतो। म्हणजे नफा कधी होतो? त्यावेळेस विकलेली किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत कमी असते। म्हणजे विकलेल्या किमतीतून खरेदी किंमत वजा करावी लागते। मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विकलेली किंमत जास्त असल्यावरच नफा होत असतो, म्हणून विकलेल्या किमतीतून खरेदी किंमत वजा करू। म्हणजे विकलेली किंमत म्हणजे विक्री किंमत किती आलेली आहे? 8x/5 वजा खरेदी किंमत किती आहे? x। बघा, आता ह्याला तिरपा गुणाकार करून वजाबाकी करून घेऊ। बघा, छेद याचा 5 येईल, तिरपा गुणाकार केला 8x वजा 5x बरोबर 3x/5। हा झाला नफा। आपल्याला विचारलाय शेकडा नफा किती। आता आपल्याला विचारलाय शेकडा नफा किती। शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे? तर शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी। आता नफा किती आलेला आहे? 3x/5 म्हणजे नफा छेद खरेदी। बघा, लक्षात घ्या, नफा छेद खरेदी गुणिले 100 अशा प्रकारचं सूत्र आहे। म्हणून आपण काय करू? 3x हा झाला नफा छेद 5 आणि आता खरेदी किंमत त्याच्या खाली लिहावं लागणार आहे। किती खरेदी किंमत? x गुणिले 100। आता आपण इथं काय करू? स्पेशल मांडून खाली टाकू। बघा, 3x/5 आणि छेदस्थानी x आहे, तर त्याला काय करू? आपण गुणिले 1x करून टाकू आणि राहिलेले पुढचे 100 गुणिले तशाच तसे। आता हा x कटला, हा x कटला। आता इथं राहिले खाली 5, 5 ने 100 ला भाग जातोय, 5 2 10 आणि 0 म्हणजे किती झाले? 20×3=60 म्हणजे शेकडा नफा किती झाला? 60 किंवा नुसता नफा शेकडा नफा झाला 60। अशा प्रकारे आपल्याला उदाहरण येऊ शकतं। थोडंसं काठिण्य पातळीवरचे उदाहरण आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक गणित खूपच महत्त्वाचं आहे। त्याच धर्तीवरचं थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पहा, आपण अभ्यासू। एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40% आहे, तर शेकडा नफा किती? मगाशी दिलं होतं बघा, अपूर्णांकामध्ये दिलं होतं, आता इथं टक्क्यामध्ये त्याचं काय दिलेलं आहे? विक्री किंमत। अगोदर मगाशी खरेदी किमतीच्या होतं, आता विक्री किमतीच्या आहे। थोडंसं वेगळं आहे। इथं काय दिलेलं बघा? टक्क्यामध्ये दिलेले। टक्क्यामध्ये म्हटल्यानंतर विक्री किमतीच्या 40% म्हणजे विक्री किंमत आपण इथे 100 मानू, कारण इथं काय बघा, टक्क्यामध्ये दिलेले विक्री किमतीच्या 40%। टक्के म्हणजे याचा अर्थ 100वर 40 म्हणजे विक्री किंमत जर 100 असेल तर खरेदी किंमत किती असेल? आता खरेदी किंमत बघा, विक्री किमतीच्या, आता विक्री किंमत किती आहे? 100, 100च्या 40% म्हणजे 40 येते। पहा, 100च्या 40% विक्री किमतीच्या म्हटलेले, हा खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40% म्हटलेले। मग खरेदी किंमत बरोबर विक्री किमतीच्या विक्री किंमत आहे 100, त्याचे 40% केले म्हणजे 40च येणार। ती 40% म्हटल्यावर 40। आता विक्री किंमत माहितीये, खरेदी किंमत माहितीये, मग नफा आपल्याला काढता येईल। म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत।
विक्री किंमत किती 100 वजा खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 40, मग किती झाला नफा 60 रुपये नफा झाला। तर 60 नफा झालेला आहे। आता आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा किती, मग शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100। आता नफा किती आलेला आहे 60, खरेदी किती आहे, खरेदी किती आहे बघा 40 गुणिले 100, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 25, 25 150, म्हणजे नफा किती झालेला आहे शेकडा नफा। तर किती टक्के नफा झालेला आहे 150%, म्हणजे 150% एवढा नफा झालेला आहे। चला याच्यानंतरचं उदाहरण पाहूया, अतिशय महत्वाचं उदाहरण आहे। अशा धर्तीवरचे बरेच उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। चला, ब हा अ च्या कामाच्या तिप्पट काम करतो, दोघांना ते काम करायला 30 दिवस लागतील, तर ब हा एकटा ते काम किती दिवसात करेल। एखादा कारागीर असतो एखाद्या दुकानामध्ये, पहा प्रत्येक कारागिराची काम करण्याची क्षमता वेगवेगळी असते। मग काय इथं पण तसे दोन कारागीर आहेत, एका कपाटाचं दुकान आहे, ते कपाट बनवत आहेत असं आपण गृहीत धरूया, आणि त्या कारागिरांना बघा अ आणि ब हे कारागीर आहेत। आता ब जो आहे तो अ च्या तिप्पट काम करतोय, ब जो आहे तो अ च्या तिप्पट काम करतोय। ब म्हणजे अ जर समजा एकच कपाट बनवत असेल एका दिवसाचं, तर ब हा एका दिवसामध्ये 3 कपाट बनवतो। ब हा एका दिवसामध्ये 3 कपाट बनवतो, आणि जर दोघांनी मिळून जर काम केलं एका दिवसाचं, तर किती कपाट होतील एका दिवसाचे त्यांचे बनवून 4 कपाट होतात। इथं काय विचारलेले बघा, एका दिवसात 4 कपाट होतात, तर दोघांना एक काम करायला 30 दिवस लागतात, म्हणजे 30 दिवस ते दोघ जण काम करतायत, म्हणजे त्यांना किती कपाट बनवायचे असतील, एका दिवसात ते 4 कपाट बनवतात। मग 30 दिवस काम केल्यानंतर त्यांच्याकडून किती कपाट बनवले जाणार आहेत, तर मग 30 गुणिले 4 करावे लागतील, म्हणजे किती झाले एका दिवसामध्ये त्यांना 120 कपाट बनवायचे आहेत त्या कारागिरांना, म्हणजे त्यांच्याकडून ते होणार आहे तितके। परंतु इथं काय म्हटलेले पहा, फक्त ब हा एकटा ते काम किती दिवस करेल। आता हे दोघांनी मिळून जर 30 दिवस काम केलं तर 120 कपाट बनवायचे होतात, पण एकट्याने जर समजा बनीच एकटा जर ते कपाट बनवायचे म्हणले 120 कपाट, तर त्याला किती दिवस लागतील। आता आपल्याला माहिती ब हा एकटा एका दिवसामध्ये किती कपाट बनवतोय, 3 बनवतोय, एका दिवसामध्ये 3 बनवतोय, मग आपल्याला त्याला किती कपाट बनवायचे 120 कपाट बनवायचे। मग 120 कपाट बनवण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, मग बघा 120 कपाट बनवण्यासाठी त्याला आपल्याला काय करावं लागेल, 3 ने भागावं लागेल, 3 चौक 12 0, म्हणजे त्याला किती दिवस लागतील 40 दिवस लागतील। बघा अ हा ब हा काय इथं विचारले दिले पहा, ब हा अ च्या तिप्पट काम करतो, ब जो आहे तो अ च्या तिप्पट काम करतो, हे कारागीर आहेत दुकानातले, तर अ जेवढं काम करत असेल, अ जर एक कपाट बनवत असेल एका दिवसाचं, तर ब हा त्याच्या तिप्पट म्हणजे 3 कपाट बनवतो, आणि दोघांनी मिळून एका दिवसामध्ये किती कपाट बनवतात 4 कपाट बनवतात। असं ते किती दिवस काम करायला लागलेले 30 दिवस, एका दिवसाचे 4 कपाट तर 30 दिवसाचे किती म्हणून 120 कपाट बनवली जातील जर दोघं करायला लागल्यानंतर। पण इथे आपल्याला विचारले फक्त ब हा एकटा ते किती दिवसात करेल, म्हणजे बघा ब एकट्याला 120 कपाट बनवायचे, तो एका दिवसाचे किती बनवतोय 3 बनवते, मग 120 कपाट बनवायला त्याला किती दिवस लागतील, म्हणून आपण काय केलं 120 भागिले 3 केलं, म्हणजे त्याला 40 दिवस लागतील। चला मागच्याच उदाहरणाच्या धर्तीवरचं आणखीन एक उदाहरण आहे पहा, पण थोडस जरा वेगळं आहे, तर पहा हे कसं सोडवायचं आपण पाहू। पहा अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो, जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील। बघा अशाच धर्तीवरचे उदाहरण एमपीएससी परीक्षेला सुद्धा येतात, अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगत आहे, खूप लक्ष देऊन ऐका, अतिशय सोप्या पद्धतीने समजेल अशा प्रकारे मी सांगते। चला हा आता आपण काय करू, इथं तिघा जणांची नाव आलीत बघा, अ ब आणि क, इथं लिहून काढू, अ
ब आणि क. आता कोण कोणाचे इतकं काम करते बघू. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ जो आहे तो ब च्या दुप्पट, ब च्या दुप्पट. म्हणजे ब जर समजा एक कपाट, आता मगाशीच आपण पाहिलं की कारागीर आहे ते, तर जो दिवसाला जर एक कपाट बनवत असेल ब, तर अ हा त्याच्या दुप्पट बनवतो, वेगाने काम करतो, म्हणजे दुप्पट बनवतो. म्हणजे किती कपाट बनवतोय तो दिवसाचे? 2 कपाट बनवतोय. बघा अ वेगाने काम कोण करते? अ करते. म्हणजे ब जर एक कपाट बनवत असेल तर 2 कपाट बनवते दिवसाची, त्याचा वेग जास्त आहे ना. चला आता पुढे काय दिले? क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतकं तो काम करतोय. क जो आहे ना त्या दोघांच्या कामा इतकं एकटा करतोय. म्हणजे हे दोघ जण, ब हा एक कपाट बनवतोय, अ हा दिवसाचे 2 कपाट बनवतोय. मग क तर ह्या दोघांच्या इतकेच बनवेल. म्हणजे दोघांचे म्हणून किती? 3. म्हणजे एकटा तो 3 कपाट बनवेल, कारण तो दोघांच्या इतके तो एकटा बनवतोय असं म्हटलेले पहा. आता पुढे काय विचारले पहा. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो. अ न जर एकट्याने जर काम केलं तर ते 12 दिवसात त्याचं संपते. म्हणजे त्याला एका दिवसामध्ये 2 कपाट बनवते आणि 12 दिवसात त्याचे सगळे कपाट बनवतात. मग 12 दिवसात तो किती कपाट बनवतोय? तर बघा एका दिवसाचे त्याचे किती कपाट आहेत? बघा 2 कपाट आहेत. असे 12 दिवसाचे किती होतील मग 12 दिवस? मग आपल्याला काय करावं लागेल? 12 गुणिले 2 24 कपाट त्याचे बनवून होतील. म्हणजे 24 कपाट बनवणे हे ते काम आहे पूर्ण. मग ते 24 कपाट ते 12 दिवसामध्ये तो कंप्लीट करतोय. म्हणजे त्याचं एका स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपते. म्हणजे 24 कपाट बनवून त्याचे संपते त्याने एकट्याने केल्यावर. पण पुढे काय विचारले बघा. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? पण तिघांनी मिळून ठरवलं की आपल्याला हे कपाट बनवायचे. किती कपाट आहेत? 24. तर आपण तिघ जण मिळून करू. तर मग किती दिवसात संपतील? बघा तिघा जणांनी मिळून एका दिवसात किती कपाट होते बघा. अ हा एका दिवसामध्ये 2 कपाट बनवते, ब हा 1 बनवते आणि क जो आहे तो 3 कपाट बनवते. म्हणजे एका दिवसाचे त्यांचे कपाट किती होते? 6 होते एका दिवसात. एका दिवसात त्यांचे कपाट किती होतात पहा? 6 होतात. आता तिघांनी मिळून करायचं ठरवल्यामुळं कपाट किती आहेत पहा. एकट्याने करायचं म्हणल्यावर त्याचं 12 दिवसात होत होतं. कुणाचं? एकट्याने करायचं म्हणल्यावर काम 12 दिवसात संपत होतं. म्हणजे त्याला 12 दिवसामध्ये किती कपाट बनवायचे होते? 24. मग 24 कपाट बनवण्याचं काम जर तिघांनी मिळून ठरवलं तर ते किती दिवसात संपल? बघा एका दिवसाचे 6 कपाट, मग 24 कपाट बनवायला किती दिवस? म्हणून आपण काय करू? 24 भागिले 6 करू. 4 6 चोक 24. म्हणजे एका दिवसाचे ते किती कपाट बनवतील? बघा म्हणजे 6 कपाट एका दिवसात ते बनवतात. तर मग किती दिवसात त्यांचं ते कपाट बनवून होतील? तर 4 दिवसात त्यांचं ते काम पूर्ण होईल. म्हणजे ते तिघ जण मिळून किती दिवसात ते काम करतील? तर 4 दिवसात ते काम पूर्ण करतील. मुलांनो, तुम्हाला जर माझी गणित समजत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्हाला आवडत असेल तसं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला जर एखादं गणिताची कुठे शंका असेल तर मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.